तर मंडळी, फ्रूट फॉरेस्ट विषयी ज्यावेळेस मी पहिल्यांदा ऐकलं त्यावेळेस ही संकल्पना मला एवढी आवडली की मी माझे अर्धा एकर क्षेत्रावरती ते राबवण्याचा एक विडा उचललेला आहे आणि हा पुढच्या 90 दिवसांपर्यंत अविरत चालू राहणार आहे। रोज एक प्रकारचं झाड इथं लावण्याचा मी संकल्प केलेला आहे। हा संकल्प आपल्याला कसा वाटला हा कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि 90 प्रकारचे झाडं लावायची आहेत। जे कमेंट करतील त्यांच्या नावाचं एक झाड इथं लावलं जाईल। 90 दिवस 90 प्रकारची वेगवेगळी झाडं आपल्याला इथं लावायची आहेत। हे चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे आणि पुढच्या 90 दिवसांपर्यंत आपल्याला रोज या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल की कुठल्या प्रकारचं झाड लावलेलं आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि ते कशा प्रकारे लावल्यानंतर त्याची 90 दिवसांपर्यंत कशा प्रकारे वाढ होते हे आपण इथं पाहणार आहोत। चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर ही संकल्पना आपल्याला कशी वाटली नक्की कळवा। ही फ्रूट फॉरेस्टची संकल्पना राबवत असताना या अर्धा एकरमध्ये ऑलरेडी आपण काही अंजिराची झाडं लावलेली आहेत, काही आंब्याची काही झाडं आहेत, शेवग्याची नैसर्गिकरित्या उगवलेली 15 ते 20 झाडं याच्यामध्ये आहेत। असे काही झाडं जे आहेत ते पण आपल्याला दाखवण्यात येतील आणि 90 दिवसाचा हे चॅलेंज 1 आज आपण पहिलं झाड लावतोय ते वॉल स्पाइसचं। काही झाडं ऑलरेडी इथं लावलेली आहेत, ते तर आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळतीलच, पण आजच्या चॅलेंजच्या पहिल्या दिवशी आपण जे झाड आज पहिल्यांदा लावतोय ते वॉल स्पाइसचं लावतोय। म्हणजे जवळपास 4 ते 5 मसाल्याचे सुगंध याच्यामध्ये एकत्रित असतात, ज्याच्यामध्ये दालचिनी असेल, लवंग असेल, विलायची असेल, धना असेल किंवा तेजपत्ता असेल, अशा 5 प्रकारच्या मसाल्याचा याच्यामध्ये सुगंध येतो। तर असं हे वॉल स्पाइसचं झाड आपण इथं लावतोय। ते कशा प्रकारे लावतोय ते आपण पाहतच असताल की आपण एक छोटासा अर्धा फुटाचा खड्डा घेतलेला आहे। हे झाड मी बरेच दिवस झालं आणून ठेवलेलं, काही कारणास्तव लावायचं राहून गेलं, तसंच ते आज आपण इथं लावतोय। आज त्याच्यावरती तेज जरी कमी दिसत असलं तर काही दिवसातच हे ज्यावेळेस फुटायला लागेल त्यावेळेस ह्याची जी ग्रोथ आहे ते येणाऱ्या व्हिडिओमधून आपल्याला पाहायलाच मिळणार आहे। तर पुढच्या 90 दिवसासाठी ह्या चॅनलवरती जोडून राहा, तुम्हाला या जमिनीचं जंगलात रूपांतर झालेलं नक्कीच पाहायला मिळेल आणि आवडेल। धन्यवाद।